छान कर्दी आणलेली आहे, तर ती आता आपण साफ करून घेणार आहोत. तर कर्दी कशी साफ करायची तुम्हाला दाखवते मी. तर कर्दी आपण साफ करून घेणार आहोत. छान कर्दी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. आता आपण कर्दीचं सुक्कं बनवायला सुरुवात करूया. तर इथे साफ करून घेतलेली कर्दी घेतलेली आहे, तसंच कैरी बारीक कापून घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, लसूण घेतलेले आहे साफ करून, हिंग आणि मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला. ते गॅसवर टोप ठेवलं, त्यावर तेल घालून घेऊया. आपण थोडं हिंग घालून घेणार आहोत तेलावर. तर तेलावर आता आपण लसूण घालून घेणार आहोत. आता आपण बारीक केलेला कांदा घालणार आहोत. कांदा आपण व्यवस्थित लाल करून घेऊया. हिरव्या मिरच्या आपण ज्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालणार आहोत. आता कांद्यावरच आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत. कांदा लवकर मऊ करण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे. कांदा आपला लाल झालेला आहे, तर आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट घालून घेणार आहोत. यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. छान आपला कांदा टोमॅटोला मस्त तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण साफ केलेली जी कर्दी आहे ती घालून घेऊया. छान कर्दी सर्व मसाल्याला व्यवस्थित कर्दीला मसाला लावून घेऊया व्यवस्थित. तर आता आपण व्यवस्थित कर्दीला मसाला लागला गेलेला आहे. आता यावर आपण सोडणार आहोत जी बारीक कापून कैरी घेतलेली आहे ती. कैरीने आपली कर्दी एवढी अतिशय सुंदर अशी टेस्ट येते कैरी घातल्यावर. आता ह्या सीझनला कैरी मिळत नाही, पण मला मिळाली, बाजारात दिसली तर मी घेऊन आले. कैरी घालून झाकण लावून घेतलेलं आहे. पुन्हा आपण एक 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. छान कर्दी व्यवस्थित तिला तेल सुटेपर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत. छान आपल्या कर्दीला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता थोडे यावर आता मी कोथिंबीर पेरून घेते. आणि पुन्हा एकदा आपण तिला 5 मिनिटं वाफेवर ठेवणार आहोत. छान मम्मीच्या हातची कर्दी आज करतोय आपण. एकदम अतिशय सुंदर अशी तिच्या हाताला चव आहे. ते छान गरम गरम आपली कर्दी रेडी झालेली आहे. गरम गरम आपली कर्दी तयार आहे. आता त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर आणि एक छान अशी कैरीची फोड. तर छान अशी आपली झणझणीत कर्दी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मेलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.